राज्यातील व केंद्रातील महायुतीचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे। पुरोगामी महाराष्ट्रात भाजपा सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहे। महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम या सरकारने केलंय। याच्या निषेधार्थ आज सांगलीतील काँग्रेस भवन समोर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत पोस्टरला चिखल फासण्यात आलाय। मागील 10 वर्षांपासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे। सरकारी नोकर भरती बंद केली आहे। स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत। ज्या परीक्षा घेतल्या त्यात पेपर फुटीचं ग्रहण लागतं। शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत दिली जात नाही। सरकार किमान हमी भाव देत नाही। महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा खाते, बियाणांचा काळा बाजार, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। या आंदोलनात आमदार विक्रमसिंग सावंत, पृथ्वीराज पाटील, CR सांगलीकर, वहिदा नाईकवाडी, बाबासाहेब कोडक, महावीर पाटील, अमित पारेकर यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी शहर यांच्या वतीनं राज्य शासना बिघाडी सरकारच्या विरोधात, त्याचबरोबर केंद्रातल्या भाजप सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं। ते आंदोलन घेत असताना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे शासन अजिबात गांभीर्यानं लक्ष देत नाही आहे। ते लक्ष देण्यासाठी हे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि याची दखल जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनानं वेळेत जर नाही घेतली तर रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। महाराष्ट्रातले शेतकरी असतील, केंद्रातले गुणवंत नीट परीक्षार्थी असतील, त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, घरगुती वीजमध्ये जी दरवाढ केलेली आहे ती, आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्दच झाला पाहिजे। आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल फासलेला आहे। हा त्यांना इशारा आहे। त्यांनी आता शानं व्हावं, जागं व्हावं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम गरीब सर्व थरातील, सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। 45+ म्हणणाऱ्या या भाजप सरकारला त्या ठिकाणी फक्त 18 जागा मिळाल्या। आम्ही त्या ठिकाणी 31 जागा आमच्या अपक्ष उमेदवार धरून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकसभाची निवडणूक हा ट्रेलर होता। विधानसभेच्या पराभवाचा पिक्चर अभी बाकी आहे। हेच या आंदोलनातून आम्ही दाखवून देतोय। संपूर्ण शेतकरी तरुण आज सर्व समाज पेटून उठलेला आहे। आता यांना जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे।